नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. जे विद्यार्थी टीईटीचं फॉर्म भरतायत त्यांनी काय बरेच कमेंट केलेले आहेत, बरेच मेसेज केलेले आहेत. प्रत्येकाला मेसेजला उत्तर किंवा कमेंटला उत्तर देणं शक्य नाही, पण कॉमन जे काही प्रश्न आहेत आणि कॉमन गोष्टीवर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सर्व प्रश्नांचं निरसन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाटीईटीचा फॉर्म भरत असते वेळीची घ्यावयाची संपूर्ण काळजी आपण आजच्या या व्हिडिओमधून सांगणार आहोत. चला मित्रांनो, चालू करून देऊ आपण. साधारण 22,000 लोकांनी फॉर्म भरून पेमेंट सुद्धा केलेलं आहे. आपण पण आता तयारीला लागावे, पेमेंट करून घ्यावं. शेवटी वेबसाईट हँग होऊ शकते, बऱ्याच भानगडी होऊ शकतात. साधारण आज तारीख 14, त्यानंतर आता 20 ते 30 दरम्यान केला तरी चालेल. आता मित्रांनो, पहिला विषय, आता विषयाच्या बाबतीत भाषा विषयाबद्दल बरेच विद्यार्थी कन्फ्युज आहेत. भाषा विषय, आता भाषा विषयामध्ये एक आहे फर्स्ट लँग्वेज मित्रांनो, आणि दुसरी आहे सेकंड लँग्वेज. आता सेकंड लँग्वेजला दोनच ऑप्शन आहेत बघा, लक्षात घ्या काय म्हणतोय. सेकंड लँग्वेजला एक तर तुम्हाला मराठी घेता येतो आणि एक तर तुम्हाला इंग्लिश घेता येते. यापैकीच तुम्हाला भाषा निवडता येते. आता प्रत्येकाचं म्हणणं असतं माध्यम काय असणार. बघा, माध्यम जर बघितलं, टीईटी पेपरचं माध्यम, टीईटी पेपर माध्यम लक्षात आला असेल तुमच्या. माध्यम म्हणजे इतर विषय कोणत्या भाषेमध्ये असतील याला माध्यम असं म्हणायचं, लक्षात ठेवा. बरोबर. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जर माध्यमामध्ये मराठी निवडला असेल तर, आपल्याला मराठी व इंग्रजी या विषयामध्ये पेपर येतात. लक्षात ठेवा, पेपर पॅटर्न कसा असेल, मराठी व इंग्रजी या विषयामध्ये पेपर येतो. तुम्ही जर माध्यम, लक्षात घ्या, मराठी किंवा इंग्रजी, तुम्ही जर माध्यम उर्दू निवडला असेल तर तुम्हाला उर्दू व इंग्रजी या विषयामध्ये पेपर येतो. लक्षात घ्या, मुद्दा काय आहे, माध्यम तीनच आहे, मराठी, इंग्रजी, उर्दू. मराठी, इंग्रजी, उर्दू हे आहेत माध्यम. आता त्याच्या पलीकडे जाऊन भाषा निवडत असताना मला काय म्हणायचे मित्रांनो, काही लोकांचं इंग्लिश मीडियम मध्ये शिक्षण झालेलं असतं, डीएड, बीएड किंवा इंग्लिश मीडियम मध्ये, 12वी सायन्स वगैरे सगळं इंग्लिश मीडियम मध्ये झालेलं असतं. त्या लोकांनी इंग्लिश निवडली जाते. काही लोकांचं हिंदीमध्ये डीएड, बीएड झालेलं असतं, हिंदीमध्ये. बरं का, बघा मुद्दा खूप महत्वाचा आहे. हिंदीमध्ये डीएड, बीएड झालेलं असतं, त्या लोकांनी हिंदी निवडलेली असते. काही लोक बॉर्डरवर असतात, म्हणजेच बघा कन्नड निवडतात. काही लोक गुजरातच्या बॉर्डरवर असतात, तिथे गुजराती निवडतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये सिंधी लोकांचा पण वावर आहे, सिंधी सुद्धा भाषा आहे त्याच्यामध्ये. मग मित्रांनो, बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे, ते तुमच्या पातळीवर तुम्ही सॉल्व्ह करायचंय. तुम्ही जर फर्स्ट लँग्वेज हिंदी किंवा इंग्लिश ठेवू शकतो का, बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. आता इंग्लिशचे विद्यार्थी फर्स्ट लँग्वेज इंग्लिशच ठेवणार, मराठीवाले लोक मराठीच ठेवणार. तर विद्यार्थी मित्रांनो, माझं स्पष्ट आणि माझं मत सांगतोय, तुम्हाला जे काय करायचंय, अनेक व्हिडिओ पडतायत, ज्यांचं त्यांचं मत जे ते मांडतायत, जे अग्री असतील त्यांनी त्या अग्रीमेंट नुसार तुम्हाला ते फॉर्म भरायचं आहे. बघा मित्रांनो, आपल्याला इथे ऑप्शन, आपण इंग्रजीला भीतोय, बरोबर, इंग्रजीला भीतोय. आणि बऱ्याच लोकांचे मेसेज आलेले आहेत, सर मी पहिले हिंदी निवडलं पुन्हा इंग्लिश. माध्यम जर विचारात घेतलं, माझ्या माहितीस्तव आणि मला जेवढी माहिती आहे त्यानुसार जर मी विचार केला तर त्यानुसार जे फर्स्ट लँग्वेज असतं ते आपलं माध्यम असतं आणि त्या माध्यमातून आपण परीक्षा देत असतो. पण आपल्याला इथे दोनच ऑप्शन ठेवलेले आहेत, दोनच लँग्वेज मध्ये पेपर येतो. उर्दू सोडला तर तिसरी लँग्वेज, म्हणजे 3 लँग्वेज मध्ये साधारण पकडून चला. उर्दूचे विद्यार्थी आपल्याकडे पाहतात व्हिडिओ म्हटल्यानंतर बघा, एक तर मराठी, इंग्रजी, उर्दू या 3 मध्येच आपल्याला पेपरचं पॅटर्न ठरलेलं असतं. तुम्हाला तिथे स्पष्ट विचारलं जातं, टीईटीचा फॉर्म भरत असताना परीक्षेचे माध्यम कोणते असावे. तुम्ही तिथे हिंदी टाकू शकत नाही, तुमच्याकडे 3च ऑप्शन असतात, एक तर मराठी, एक तर इंग्रजी किंवा एक तर उर्दू. उर्दूवाले उर्दू टाकतात, इंग्लिश मीडियम वाले इंग्लिश टाकतात. पण इंग्लिश मीडियम वाले इंग्लिश टाकून सुद्धा त्यांना मराठी इंग्लिश मध्ये प्रश्न विचारला जातो, किंवा मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना मराठी टाकलं तरीही त्यांना मराठी आणि
मराठी आणि इंग्रजीमध्ये प्रश्न विचारला जातो. मी थोडक्यात तुम्हाला पेपर दाखवतो पॉज करून. आता मित्रांनो, हा आहे 6वी ते 8वीचा पेपर, म्हणजे 6वी ते 8वी पेपर सेकंड, आणि हा आहे विज्ञान या विषयाचा, विज्ञान व गणिताचा. आता मित्रांनो, इथे सरळ मराठी व्याकरणावर प्रश्न आहेत, लँग्वेजचा काही विषय नाही. त्यानंतर लगेच त्यांनी काय केलेलं आहे, इंग्रजी व्याकरणाचे प्रश्न दिलेले आहेत. नो प्रॉब्लेम, भाषा निवडीचा विषय संपला. आता तुमचं खरं माध्यम, आता इथे पहा तुम्ही, बालमानसशास्त्र आहे, नीट पहा. इथे काय आहे, बालमानसशास्त्र. हाच जसाचा तसा इंग्रजीमध्ये सुद्धा विचारला जातो, लक्षात घ्या. हाच प्रश्न जशाचा तसा तुम्ही मराठी माध्यम निवडा किंवा इंग्रजी निवडा, तुम्हाला इकडे मराठीत प्रश्न असतील, इकडे इंग्रजीमध्ये प्रश्न असतील. हा मुद्दा खूप नोटेड. बघा, हे सर्व विषयाचं तसंच असेल, बाकीच्या पार ईव्हीएस सहित असेल, ईव्हीएस सहित असेल, सायन्स सहित असेल, सोशियोलॉजी सहित असेल. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. तुमचं माध्यम मराठी असेल, इंग्रजी असेल, तर मराठी इंग्रजीमध्ये पेपर विचारला जातो. आता मुद्दा अडतो तो जो काही भाषा विषयाच्या बाबतीत बऱ्याच लोकांचं आता हिंदी इथे निवडायचे, हिंदी इथे निवडायची, तर इकडे मराठी निवडा, असं चालू आहे बऱ्याच लोकांचं. पण त्याचं शिक्षण, हिंदीचा काही एक संबंध आलेला नाही, हिंदीचा काही एक संबंध आलेला नाही. म्हणजे हिंदीमध्ये ते ग्रॅज्युएशन झालेलं नाही, हिंदीमध्ये तो डीएड बीएड झालेला नाही, पण तो हिंदी निवडू शकतो का, हा माझ्याही मनात पडलेला संभ्रमित प्रश्न आहे. कारण अनेक व्हिडिओ, फर्स्ट लँग्वेज हिंदी घ्या, सेकंड लँग्वेज मराठी घ्या, इंग्लिश स्किप करा, टीईटी पास करून टाका. मी याला ऍग्री नाही. कारण जे काही फर्स्ट लँग्वेज असते ती मित्रांनो गाभा असतो सगळ्यात महत्वाचं. म्हणून मराठी मीडियमच्या लोकांनी मराठी निवडावं, सेकंड लँग्वेज इंग्लिश ठेवावं, कारण ऑप्शनच नाही तिथे, इंग्लिश ठेवावंच लागेल. बाकीचे विषय तुम्हाला मराठी इंग्रजीमध्ये विचारले जातील, असा माझं स्पष्ट मत आहे. बरेच लोक कन्नड असेल तर कन्नड निवडा, हिंदी असेल तर हिंदी निवडा, इंग्रजी असेल तर इंग्रजी निवडा, त्यानंतर सिंधी असेल तर सिंधी निवडा, गुजराती असेल तर गुजराती निवडा, उर्दू असेल त्यांनी उर्दू निवडा. आता दुसरा आणि शेवटचा मुद्दा, सीटीईटी ला चालतं, इकडे का चालत नाही, हा मुद्दा आहे. बरोबर मित्रांनो, सीटीईटी मध्ये 20-20 भाषा दिल्या जातात. फर्स्ट लँग्वेज 20, सेकंड लँग्वेज 20, आणि त्यामध्ये 20-20 भाषा जर विचारात घेतल्या तर ती तुम्ही कोणतीही भाषा निवडून सीटीईटी पास करू शकता. केंद्र प्लस राज्य आपल्याला ते लागू झालेलं आहे, आपल्याला ते लागू झालेलं आहे. पण स्पष्ट कुठेच दिसून येत नाही की तुम्ही हिंदी निवडून इंग्लिश स्किप करू शकता किंवा इंग्लिश निवडून मराठी स्किप करू शकता, असं कुठेही सांगितलेलं नाहीये. त्यामुळे मला याबद्दल थोडासा संभ्रम आहे. आणि बरेच व्हिडिओच्या माध्यमातून GR जर बघितला, कुठे GR प्रॉपर दिसत नाही. कारण तुम्ही असं निवडू शकता असं म्हणता येणार नाही. ज्यांना जे सोयीचं पडतंय त्यांनी ते करावं, असं माझं स्पष्ट मत आहे. यावर माझं कुठलं दुमत नाहीये मित्रांनो. दुसरा मुद्दा असा आहे, आता तयारी करण्यासाठी बघा, लक्षात घ्या, आपलं टेट जर एक्झाम गेली, टेट एक्झाम द्यायचं ठरवलं आपण, तर टेट एक्झाम 3 भाषांमध्ये येईल. एक तर मराठी, दुसरं इंग्रजी आणि उर्दू. म्हणजे या 3च भाषांमध्ये टेटला सुद्धा जर तुम्ही टीईटी मध्ये इंग्रजीचा थोडाफार सराव ठेवलात, इंग्रजीमधून काही मार्क मिळवण्याचा प्रयत्न केलात, टेटला सुद्धा त्याचा फायदा होणार आहे. म्हणून मराठी मीडियमच्या लोकांनी मला वाटतं हिंदी निवडण्याऐवजी इंग्रजीला प्राधान्य दिलं तर काही हरकत नाही. माझं स्पष्ट मत आहे मित्रांनो. इंग्रजीला घाबरून जाऊ नका. त्यातले काही महत्वाचे टॉपिक सातत्यपूर्ण विचारले जातात, त्याच्यावर कमांडाना 15-20 मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा. बाकी विषय स्ट्रॉंग करा. हिंदीचा जर विचार केला, बाजारामधून काय आपण उत्पन्न करू शकतो बाबा, हिंदीचं व्याकरण माहित नाही, उतारा काय येतोय माहित नाही, व्याकरणावर कसे प्रश्न येतात माहित नाही, आणि हिंदीमध्ये टीईटीला प्रश्न आलेले, टीईटीचे क्वेश्चन पेपर आहेत का नाही, हा पण संभ्रम आहे. त्यामुळे हिंदी निवडून नाही, मला हिंदी सोपीच जाते, अरे हिंदी वाचायला सोपी जाते, मार्क यायला सोपी आहे का, हे सुद्धा मुद्दा महत्वाचा आहे मित्रांनो. तुमची पसंती तुमच्या लक लाभो, ठीक आहे, असो. चला, त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो, बरेच लोक इंग्लिश मिडियमचे आहेत आपल्यामध्येच, आणि इंग्लिश मिडियमच्या लोकांना नोट्स उपलब्ध नाहीत मित्रांनो. मार्केटलाच आपल्याला सिरियस घेतलंच गेलं नाही आतापर्यंत, आणि मार्केटला इंग्रजी माध्यमातून नोट्स उपलब्ध नाहीत. त्यांनी मला सरळ सांगायचे, सरळ तयारी करायची मित्रांनो. लक्षात ठेवा, मराठीमधून तयारी करा. आपण महाराष्ट्रात जन्मलोय,
काय करायचंय? मराठीमधून तयारी करायची आहे आणि टीईटी परीक्षा क्रॅक करायची आहे. तुम्हाला तिथे मराठी इंग्रजीमध्ये पेपर येतो आणि येणारच. त्यामुळे मराठी मीडियम मधून ज्या काही नोट्स किंवा क्वेश्चन पेपर अवेलेबल होतात त्या तयारीत करायची आणि मित्रांनो येणाऱ्या आगामी काळामध्ये आपलं जे स्वप्न आहे महा टीईटी क्रॅक करण्याचं साकार करायचं आहे. महा टीईटी क्रॅक करायचं. आता मित्रांनो सकाळी सकाळी एक कॉल आला, माझ्याकडे 2 तास वेळ आहे, मला टीईटी क्रॅक करायची. अरे वा, 3.5% लोक पास होतात. किती? 3.5% लोक पास होतात. आता आम्ही 100% हमी देणारे आमके टमके माझ्यासारखे भरपूर क्लास आहेत. पण मित्रांनो लक्षात घ्या, सातत्यपूर्ण, मोजकं, महत्वपूर्ण, अगदीच परीक्षाभिमुख आणि हंगामी नाही. मी काय बोलतो बघा बरं का, मी परत परत बोलतो विद्यार्थ्यांना. आतापर्यंत आपण युट्यूबवर स्पष्टच बोलत आलेलो आहे. आणि हंगामी क्लास जे काही येतात ते तुम्हाला त्यांचा सिलेबस काही घेणं नसतं, रपारप शिकवतात, ऍडमिशन करतात, जबरदस्त राहतात. मला क्लासला कुठल्याच कमी लेखायचं नाही, पण प्रॉपर जिथे तुम्हाला तयारी होईल असं वाटतं तिथे तुम्ही फास्ट ट्रॅक 2 महिन्याची बॅच जॉईन करू शकता. माझी सुद्धा बॅच चालू आहे आणि आज नाही मित्रांनो, जुलै 2021 पासून मी टीईटी, टेट आणि मित्रांनो जे काही आत्ताचे आगामी टीईटी मध्ये चांगलाच रिझल्ट देण्याचा प्रयत्न करतोय, विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करतोय. आणि हाच व्हिडिओ जर माझा एखादा मागचा विद्यार्थी पाहत असेल, टीईटीची तयारी करत असणारा किंवा आता तयारी करायला चालू केलं, त्यांनी मला कमेंट करून सांगायचं आपली पद्धत काय आहे. शिकवण्यासाठी लोक वेगवेगळे असणार, विद्यार्थ्यांना एक पटपेक्षा 1.5 पट देऊन आगामी टीईटी मध्ये मला पण चांगल्या पद्धतीने माझ्या क्लासचा रिझल्ट आणायचा आहे. त्यासाठी तुमची साथ हवी आहे आणि तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. माझं योग्य मार्गदर्शन तुम्हाला 100% लाभण्याचा प्रयत्न माझ्याकडून होणार आहे मित्रांनो. म्हणजे अशा पद्धतीने आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जे काय आपले भाषाविषयीचे जे काही मुद्दे होते, माध्यमाचे जे काही मुद्दे होते, महा टीईटी मधला जो काही माध्यम निवडून होणारा फायदा नुकसान याबद्दलची माहिती होती, सीटीईटी बाबतची माहिती होती आणि आगामी काळामध्ये टीईटी पास होण्याचं जे काही स्वप्न आहे आपल्या ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून साकार हो, यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेसिक, ऍडव्हान्स आणि एक्झाम ओरिएंटेड विद्यार्थ्यांना प्रश्नांची डिझाईन पासून ते विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचायचं आणि विद्यार्थ्यांमध्ये कशी ग्रोथ व्हायची याबद्दल सविस्तर डिस्कस आपण क्लासच्या माध्यमातून करत आहोत. हा माझा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप आहे. संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप केल्यानंतर क्लासची डिटेल मिळून जाईल. 2 महिन्याची बॅच उपलब्ध आहे. 2 महिन्याच्या बॅच मध्ये नोट्स दिल्या जातील, रेकॉर्डेड क्लास दिले जातील, जे काही लाईव्ह नंतर रेकॉर्ड असतील. मित्रांनो प्रॉपर गायडन्स केलं जाईल. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. माझे चॅनल हे आहे टेलिग्राम चॅनल. या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा काही प्रमाणात पीडीएफ नोट्स असतील. आता समजा तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचायचा आहे तर याची पीडीएफ मी तुम्हाला इथे टाकून देईन. तुम्हाला जर 8वीचा आधुनिक भारताचा इतिहास वाचायचा आहे त्याची पीडीएफ मी टाकेन. 9वी 10वी पाठ्यक्रम आहे त्याच्यावर प्रश्न सातत्याने दिसून येतात, त्याची पीडीएफच्या नोट्स मी इथे टाकेन. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आवश्यक असेल तर माझ्या टेलिग्रामला सुद्धा भेट देऊ शकता आणि चॅनलच्या माध्यमातून मी जेवढं होईल तेवढं विद्यार्थ्यांना प्रामाणिक आणि येत्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने गायडन्स करण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. आजपर्यंत दाखवलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.